नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज. सक्रिय न्यूजच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण बातम्या दाखवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यामुळेच आतापर्यंत लाखो लोक सक्रिय न्यूजच्या या नेटवर्कशी जुडलेले आहेत. तर अशाच प्रकारची आज एक बातमी आम्ही आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. एरवी आपण पाहतो, आपल्याला समुद्राचा आनंद घ्यायचा असेल, बेटावर फिरायला जायचं असेल, तर अगदी कोकण असेल, गोवा असेल, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपण खर्च करून जातो आणि आपण त्या ठिकाणी आनंद घेतो. मात्र तशाच प्रकारचं किंवा तशाच तोडीस तोड असे ठिकाणं आपल्याजवळ आहेत हे आपल्याला बहुतांशी लोकांना माहीत नाही आणि त्यामुळे असे जे ठिकाणं आतापर्यंत दुर्लक्षित झालेले आहेत ते आणि त्याचा आनंद घेण्यापासून लोकही अगदी दुरावलेले आहेत. आपण पाहतो, पाणी, डोंगर, बेट, झाडी ही खरं तर सर्वांनाच आकर्षित करणारी गोष्ट आणि अशा ठिकाणी जाऊन विरंगुळा करणे हे सर्वांनाच आवडतं. मात्र अशा ठिकाणी जाऊन फक्त विरंगुळाच करणे नव्हे तर काही समाजोपयोगी काही कार्यक्रम करणं किंवा ते ठिकाण सामान्यांच्या दृष्टीस येईल अशा प्रकारे काही करणं किंवा त्या ठिकाणचा विकास होईल असे काही प्रयत्न करणं याचीही नितांत गरज आहे. आपण पाहतो, वाढदिवस असेल किंवा ॲनिव्हर्सरी असेल, मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो, डामडोल केला जातो आणि क्षणिक आनंद घेतला जातो. मार्च 2024 जांभूळ बेटावर एक अविस्मरणीय क्षण इथं साजरा होत आहे. सुमित मुंजे आणि सुप्रिया मुंजे यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. आज एक छोटा सेल्फी पॉईंट आपण जांभूळ बेटावर इथे त्याचं अनावरण करणार आहोत, ज्याची भेट त्या दोघांनी मिळून आपल्याला दिलेली आहे. जांभूळ बेटाला असे दानकरी लोक खूप आपल्याला इथे दिल्यामुळे गेल्या 5 वर्षापासून हे जांभूळ बेटाचं संपूर्ण स्वरूप बदललेलं आहे. या पालम तालुक्यातील, परभणी जिल्ह्यातील, पूर्णा तालुक्यातील सर्व लोक या बेटासाठी झटत आहेत आणि हे बेट आपल्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मोठं आपल्या जिल्ह्याची एक ओळख ठरणार आहे. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये असलेलं हे निसर्गाची देणगी आज या जांभूळ बेटाच्या छोट्याशा सेल्फी पॉईंटने आपण इथं आज सुरुवात करणार आहोत आणि हे खूप मोठी आपल्याला ख्याती मिळवून देणारं बेट आहे. आपल्या सगळ्यांचं योगदान कायमस्वरूपी इथं राहणार आहे आणि राहिलं पाहिजे. मित्रांना, आपण पाहिलं सुमित मुंजे आणि सुप्रिया मुंजे यांनी आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस कशा प्रकारे त्या ठिकाणी साजरा केला आणि यानिमित्त वृक्षमित्र संतोष मुगटकर यांनीही त्यांचे तोंड भरून कौतुक केले आणि या बेटावर जास्तीत जास्त लोक आकर्षित व्हावात यासाठी प्रयत्न जे केले ते खरोखरच कौतुकास्पद आहेत. या ठिकाणी हा सेल्फी पॉईंट तयार केल्यानंतर आता त्या ठिकाणी चक्क वाढदिवससुद्धा आपल्या बाळांचे साजरे होऊ लागलेले आहेत. अतिशय विस्तीर्ण असा पसरलेला हा परिसर गोदावरीच्या एका तीरावरून त्या बेटाकडे जाण्यासाठी बोटीने किंवा इतर काही पाण्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणारी काही साधनं आहेत, त्याचा वापर करताना मनमुराद अशा प्रकारचा आनंद मिळतो, समाधान मिळतं. सुमित आणि सुप्रियाच्या वाढदिवसानिमित्त केवळ त्या ठिकाणी सेल्फी पॉईंटच तयार नाही केला, तर त्या ठिकाणी वृक्षारोपणही केले आणि जे काही आपली मित्रमंडळी किंवा नातेवाईक बोलवले होते त्यांना त्या ठिकाणी स्नेह भोजनही देण्यात आले. गोदावरीच्या विस्तीर्ण अशा पसरलेल्या त्या परिसरामध्ये सुंदर अशा प्रकारचं हे बेट, विविध प्रकारची झाडी आहे. केवळ झाडीच नाही तर त्या ठिकाणी पर्यटनाचा आनंदही घेता येतो आणि अध्यात्मसुद्धा त्या ठिकाणी करता येतं. मग त्या ठिकाणी भव्य असे पुरातनकाली महादेवाचे मंदिर असेल, त्या ठिकाणी कीर्तनाचा, भजनाचा कार्यक्रम नित्य चालतो.
तोच खरा समाजामधला समाज सुधारक संत असतो बाबा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार. केवळ लोकांसाठी जीवन जगणारे असे महात्मे, त्यांना समाजाची चिंता आहे. आपल्या परिवारात चारही बाजूने पाणी आणि विस्तीर्ण हा परिसर, वेगवेगळ्या प्रकारचे वन्य प्राणीही त्या ठिकाणी दिसून येतात आणि आबालवृद्धांसह सर्वांना आनंद त्या ठिकाणी मिळतो. मात्र 2006मध्ये ज्यावेळेस गोदावरीला महापूर आला होता त्यावेळेस बेटाचा अगदी दोन्ही बाजूने बहुतांशी भाग खचला आहे, परंतु बेट आजही मोठ्या दिमाखात त्या ठिकाणी उभे आहे. मागच्या काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी अनुष्ठान करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील एक महंत त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनीच या ठिकाणी या झोपडीमध्ये वास्तव्य केलं होतं आणि त्या ठिकाणी आपला अगदी दिनचर्या घालवली होती. अतिशय हिरवेगार आणि मनाला मोहून टाकणारा हा जो पॉईंट आहे, हे जे जांभूळ बेट आहे, त्या ठिकाणी सुधारणा आणखीही होणे गरजेचे आहे. कारण जास्तीत जास्त पर्यटकांना त्या ठिकाणी आकर्षित करायचं असेल तर त्या ठिकाणी काही सुखसोयी म्हणजेच काही साधनांची किंवा प्रवासाची सोय झाली पाहिजे. एकतर पालमपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेलं हे बेट, रस्ता अतिशय दयनीय अवस्थेत आहे आणि रस्ता अतिशय दयनीय अवस्थेत आहे त्यामुळे लोक त्या ठिकाणी जायला तेवढ्या मोठ्या प्रमाणात धजावत नाहीत. म्हणून अगदी तो रस्ता व्यवस्थित होणं गरजेचं आहे आणि पाण्यामधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची जी बोट आहे त्याच्यामध्येही थोड्या प्रमाणात वाढ झाली पाहिजे. कारण त्या ठिकाणचे जे सोमेश्वर गावचे लोक आहेत त्यांची उपजीविका मोठ्या प्रमाणावर याच्यावर भागू शकते आणि म्हणून या मंदिरामध्ये जे लोक दर्शनाला येतात केवळ दर्शन घेऊनच परत जातील असं होऊ नये. त्यामुळे बेटावरही त्यांनी जावं आणि त्या ठिकाणी विरंगुळा करावा आणि आपल्या भागामध्ये जो काय हा समृद्ध वारसा आहे त्याचं जतन आणि संवर्धन व्हावं याच्यासाठीही काही प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्यामुळे संतोष मुगटकर यांच्यासारखे जे वृक्षप्रेमी आहेत ते जसे समोर येत आहेत, आपल्या परीनं काही ना काही करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनाही अशाच काही सामाजिक भान असलेल्या लोकांची त्यांना साथ मिळाली तर अशा प्रकारचा हा अतिशय उकडून गेलेला जो रस्ता आहे आणि जो काही स्वच्छतेचा प्रश्न आहे तो मार्गी निघेल आणि जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी आकर्षित होतील. धन्यवाद. आजच्या पुरतं एवढंच. पाहत रहा सक्रिय.